सेंट्रल मध्य भारतातला. मी विकास वैद्य यांच्याकडे जातो. विकास वैद्यजी, आपलंही स्वागत. माझा आपल्याला प्रश्न आहे, न्यूज लॉन्ड्रीच्या रिपोर्टमध्ये काही प्रमुख मुद्दे उपस्थित केलेले, ते फक्त लिस्ट पुरता नाही आहेत. त्यांनी म्हटलेले की बूथमध्ये 4% एकदम सर्ज दिसत असेल मतदारांच्या मधला, संख्येमधला, तर त्या बाबतीत चेकिंग करण्याच्या काही प्रोसिजर्स आहेत, ज्या मुख्य डिफॅक्टो निवडणूक मुख्याधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी इथपासून ते प्रत्यक्ष बूथ लेवल ऑफिसर बीएलओ पर्यंत या गोष्टी चेक केल्या जातात. आणि ज्या बीएलओशी न्यूज लॉन्ड्रीचे पत्रकार बोलले, ते म्हणतात की 6 जण बोलली अधिकृतरित्या, आणि ते म्हणतात की आम्हाला नाही वाटत ह्या अशा प्रकारे पडताळणी झालेली आहे, आणि बाकीच्यांनी कमेंट करायला रिफ्यूज केला. माझा आपल्याला प्रश्न आहे, मग या वाढलेल्या आकड्याचं काय करायचं? नाही, मुळात आपण पॉलिटिकल जो भाग आहे तो सोडून देऊ. बरं, पण त्यातला एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की जी मतांची टक्केवारी, जी वोटर्सची टक्केवारी जी वाढली आहे, त्याच्यामागे एक महत्वाचं कारण जे आहे ते राजकीय असेल. पण जो लाडकी बहीण योजनेवाला जो भाग आहे, जर आपण एक नजर टाकली, मी तुमच्या प्रश्नाकडे येतोच, पण आपण एक नजर टाकली नागपूरच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये, तर आपल्याला सर्वात जास्त वुमेन वोटर्स वाढलेल्या दिसतात आहे. म्हणजे मी तुम्हाला एक 2-3 आकडेवारी फक्त वाचून दाखवतो वानगी दाखल. आता जसं कामठीमध्ये जे पुरुषांची मतांची टक्केवारी ही म्हणजे लोकसभेच्या तुलनेमध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये 4.36 वाढली आहे, आणि महिलांची टक्केवारी 6.16 वाढलेली आहे. फडणवीसांचा जो मतदारसंघ आहे साऊथ वेस्ट, तिथे ती पुरुषांची टक्केवारी ही 3.52 वाढली आहे, आणि महिलांची टक्केवारी 5.96 वाढलेली आहे. आता नॉर्थ मध्ये आपण घेतलं नितीन राऊत यांच्या मतदारसंघामध्ये पुरुषांची टक्केवारी 5.88 वाढलेली आहे, आणि महिलांची टक्केवारी ही 8.79. आणि ही महिलांची टक्केवारी सर्वात जास्त आहे नागपूरमध्ये. तर तशीच पश्चिममध्ये देखील 3.52 ही पुरुषांची टक्केवारी आणि 5.96 ही महिलांची टक्केवारी. तर एक लाडकी बहीण योजना, आणि मुळात काय झालं की लोकसभेमध्ये ज्या पद्धतीचा पराभव भाजपचा झाला, त्याच्यानंतर भाजपने विधानसभा निवडणुकांमध्ये अत्यंत अग्रेसिव्ह लोकांना वोटिंगसाठी उद्युक्त केलं. त्याच्यासाठी अधिकाराची नोंदणी करणं, आणि प्रशासनाला देखील तसे आदेश गेले होते. त्याच्यानुसार जास्तीत जास्त वोटर्सचं रजिस्ट्रेशन त्यांचा भर राहिला. आता त्या याच्यामध्ये हा एक भाग असू शकतो की आता असं तर राहू शकत नाही की बा तुम्ही जाऊन जे काही वोटर्स येतील ते वोटर्स भाजपचेच असतील किंवा भाजपच्याच लोकांनी नेलं, असं आपल्याला म्हणणं हे धाडसाचं ठरेल, असं आपण म्हणू नाही शकत. ठीक आहे. या याच्यामध्ये मला वैद्यजी तुमच्या बोलण्यातला जो सार एक्सर्प्ट जो दिसतोय, ती समरी मला किंवा पॉइंट्स असे दिसत आहेत की प्रामुख्यानं लोकसभेतून धडा घेऊन भाजपने अग्रेशन केलं. त्या दरम्यान लाडकी बहिणीचा तर मुद्दा समोर आलाच होता, तो सरकार म्हणूनच त्यांनी सुरू केलं होतं. 2 हप्ते पण गेले होते, याचा इम्पॅक्ट बघायला मिळाला. हा हायपोथेसिस आपण एक विरोधकांकडूनच त्याची साक्ष घेऊयात. अतुल लोंढेजी, याबद्दल काय की अग्रेशन करण्यात आलं, आणि निवडणूक आयोग अधिकाधिक रजिस्ट्रेशनसाठी तर कॅम्पेनच राबवत असतं, त्यामुळे हा सर्च का नसेल झाला? नाही, असं आहे की मी कोणतंही राजकीय स्टेटमेंट टाकलेलं नाही. मी नेहमी पुराव्यानिशी बोलतो. प्रसन्न, तुला माहिती आहे मी आजही पुराव्यानिशी बोललो. एकाच मोबाईलवरून कसे 30-40 रजिस्ट्रेशन केले, याचं उत्तर विकासजींनी दिलं नाही. ठीक आहे, हरकत नाही. आता 5 कामठीचं उदाहरण घेऊ आपण. कामठीचे उदाहरण राहुलजींनी दिलं होतं. कामठीमध्ये आम्हाला लोकसभेमध्ये मतदान भेटलं होतं 1,39,000, आणि बीजेपीला भेटलं होतं 1,19,000. लोकसभेमध्ये आम्हाला भेटलं 1,34,000, म्हणजे स्टेबल राहिलं आमचं मतदान. आणि हे 1,19,000 वरून डायरेक्ट 1,76,000 गेले, 56,000 मतदान वाढलं. आणि हे वाढलेलं मतदान सगळं बीजेपीला गेलं. असं म्हणता येत नाही. जे विकासराव म्हणतात ना, त्यांना ते त्याचं उदाहरण देतोय. दुसरं उदाहरण, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर जे आहे केंद्राचं, त्याच्याप्रमाणे अडल्ट पॉप्युलेशन म्हणजे 18 वर्षाची लोकसंख्या जी आहे ती 9,54,00,000 आहे, आणि महाराष्ट्रातली मतदार यादी दाखवते 9,70,00,000. 9,70,00,000 दाखवते. आम्ही 76,00,000 जे मतदान वाढलेलं आहे, कोणत्याही लोकांनी तुम्ही लाईन लावून घ्या, आणि आम्हाला 600 बूथ, एका बूथवर 600 मतदान वाढलं सरासरी. एका बूथवर 600 मतदान, विच इज व्हेरी बिग थिंग. एका बूथवर जनरली 850 ते 1200 पर्यंत मतदार असतात, आणि मतदान हे जनरली जे आहे ते 600 पर्यंत होत असतं दिवसभरात. पण 5 वाजता नंतर किती लोकांना चिट दिल्या ते सांगत नाहीत.
5 वाजता नंतरचं व्हिडिओ फुटेज देत नाहीत. म्हणजे जर 600 मतदान एका बुथवर व्हायचं बरं. असेल 12,000 बुथवर, बरं. तर मग ते मतदान सकाळी 3 ते 4 वाजेपर्यंत चाललं पाहिजे. बरं. मला माहिती आहे नागपूरमध्ये शेवटला बूथ आमच्याच इकडला होता, कारण आम्ही तो त्याला मतदानासाठी अजून 1.5 तास त्याला उघडं ठेवायला लावलं. याचं कारण असं होतं की मशीन 1.5 तास बंद होती. तर आम्ही 6 पासून 7:30 पर्यंत ते चालू ठेवायला लावलं. 1.5 तास मतदान गेला होता, तो नियम आहे. त्या नियम 7:30. बाकी सगळे मशीन्स जे आहेत ते 6:30-7 पर्यंत पॅक होऊन चालले गेलेले होते, कारण आमचे लोक मागे मागेच होते. आता हे सगळं जे आहे मी ते पुराव्यानिशी सांगतो. बरं. मी आता तुम्हाला सांगितलं होतं की किती मतदार कमी झाले, तर कमी झालेले मतदार 3,411 होते. हे सरकारचं उत्तर आहे इलेक्शन कमिशनचं. आणि नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूक 2024च्या अंतिम यादीपासून विधानसभा निवडणूक 2024च्या अंतिम मतदार यादीपर्यंत फॉर्म नंबर 7च्या ऑनलाईन प्रणालीनुसार व ऑफलाईन प्रणालीनुसार 33,712 तिवारीजी मला एक सांगा, मी तर पुराव्यानिशी बोलतोय. तिवारीजी ऐका ना, 4 डिसेंबरला माहिती मागितलेली. ठीक आहे, तिवारींना विचारूयात. मी शेवट त्यांच्यावरच करतो. तिवारीजी, अतुल लोंढेंच्या मुद्द्यांचं काय करायचं? अतुल लोंढे काँग्रेसचे प्रवक्ते आहे. राहुल गांधी जे बोलले असतील त्यांना शेल्टर करणं त्यांची जबाबदारी आहे. आणि माझं सरळ म्हणणं आहे की मी स्पष्टपणे मुद्दा मांडला की काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची सभा महाराष्ट्रात सत्ता असताना त्यांनी विविध कलेक्टरेटमध्ये एजन्सी नेमली होती. नागपूरच्या कलेक्टरेटमध्ये वाशिमची एजन्सी नेमली होती. जे ऑनलाईन फॉर्म भरले गेले ते मतदार यादीत आले. ऑफलाईन भरले गेलेले फॉर्म अनेक त्यांनी उधळून टाकले, फेकून टाकले. यादीमध्ये नाव समाविष्ट नाही झाला. जेव्हा ते नाव फॉर्म भरल्यानंतरही समोर आले नाही, म्हणून 2.5 लाख नाव कसे काय कमी होत आहे हा लक्षात आल्यानंतर आम्ही इलेक्शन कमिशनरकडे त्याची शिकायत केली. आणि विधानसभामध्ये आमच्याकडे जुनी यादी होती. जे नाव आम्ही फॉर्म भरल्यानंतरही मतदार यादीमध्ये नाही आले होते ते नाव आम्ही त्याच्यात टाकले. लोंढे साहेबांनी ज्याप्रमाणे म्हटलं की 18 वर्षाचे मतदान, त्या आकडेप्रमाणे नवीन 18 वर्षाचे मतदान त्याच्यात ऍड झाले. दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्र हा शहराचा आउटर विधानसभा क्षेत्र आहे. एअरपोर्टला लागून आहे. तिथे मनीष नगर पासून तो पूर्ण बेलतरोडी पर्यंत नवीन वस्ती वसाहत बसलेली आहे. तिथे बरेचसे बाहेरचे वस्तीचे लोक येऊन तिथे विसावा करत आहे. हे सर्व ट्रान्सपोर्ट मतदाता सुद्धा तिथे आहे. हे सर्व मिळून ही मतदातांची संख्या वाढली आहे. आणि ती संख्या जर आपण पाहिली तर ते उत्तर नागपूरला ज्या प्रमाणात संख्या वाढली आहे त्या प्रमाणात कमी संख्या दक्षिण पश्चिम मध्ये वाढलेली आहे. म्हणून हे लक्षात घेतला पाहिजे की नागपूर शहरात प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ठीक आहे. मला अजूनही म्हणजे अतुल लोंढे आणि तिवारींचा असेल तो वाद, तो एक पॉलिटिकल येत राहील. पण मला अजूनही जो एक टेक्निकल मुद्दा मी विचारला होता की निवडणूक आयोगाच्या एसओपी नुसार, बूथ नुसार आणि एकूण मतदारसंघात 4% जास्त जर का मतदार नोंदणी वाढली असेल तर त्या बाबतीतलं पडताळणी ही थेट डिस्ट्रिक्ट कलेक्टर पासून, जो पदसिद्ध निवडणूक मुख्याधिकारी असतो तिथपासून ते बीएलओ पर्यंत व्हायला पाहिजे होतं. ते मला अजून कळतच नाही की त्याबद्दल कोणी बोलत का नाही. अतुल लोंढे, मी तुमची थोडक्यात समिंग अपची एक कमेंट घेणार आहे. काय म्हणणं आहे आपलं? जर अशा पद्धतीने प्रशासनाने, म्हणजे निवडणूक आयोगाकडे स्वतःचा स्टाफ नसतो, प्रशासनच निवडणुकीच्या कामासाठी कन्वर्ट केला जातो. बरं, हे दिस इज क्राईम आणि पिनलाइज पनिशमेंट याच्यामध्ये आहे. ते होऊ शकली नाही आहे. दया भैया त्यांना माहिती नाही, पण आपल्या दोघांना तर माहिती आहे ना. 2000 पासून मनीष नगर, बेलतरवडी, बेसा हा सगळा भाग जो आहे तो विकसित झालेला आहे. बेसा कामठीमध्ये गेलेला आहे. मनीष नगर पासूनचा जो भाग आहे तो दक्षिण पश्चिम मध्ये जरी आला असला तरी तो 2001 पासून लोक गेले आहेत. कुठले गेलेले आहेत तर मध्य नागपूर मधले असतील किंवा मग काटोलच्या साईडचे लोक असतील ते सगळे मनीष नगरकडे गेले. आणि उमरेडच्या साईडचे, भंडाराच्या साईडचे जे आले ते उत्तर नागपूर. ठीक आहे, मी एक अगदी थोडक्यात प्रतिक्रिया, कार्यक्रमचा हा पाठ संपवण्यावर मला शक्तीपीठच्या विषयावर पण जायचंय. नागपूरवरनं मला जरा कोल्हापूरला खाली यायचंय. नागपूरवरनं मी आता कोल्हापूरकडे येण्यापूर्वी एक फक्त प्रतिक्रिया वैद्य सरांकडे शेवटचं मी विचारेन. वैद्य सर, मी आता लिस्ट बद्दल नाही म्हणत आहे, मी विचारतोय डिस्क्रिपन्सी. एक पत्रकार म्हणून न्यूज लॉन्ड्रीने जी पत्रकारिता केलेली आहे त्यातल्या ज्या डिस्क्रिपन्सी गॅप्स ते दाखवतायत त्या तुम्हाला एक पत्रकार म्हणून मान्य पटतात का? ती स्टोरी होऊ शकते का? स्टोरी होऊ शकते, ती स्टोरी होऊ शकते. पण फक्त याच्यामधला एक भाग आहे जे टेक्निकॅलिटीज जे आहे त्याच्यामधल्या. बरं, म्हणजे 4% नंतर जर वोट्स इन्क्रीज होत आहेत तर त्याच्यामध्ये बीएलओ किंवा एईआरओ यांनी जे चेकिंग करायला पाहिजे त्याचं रिचेकिंग करायला पाहिजे. पण डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनचं म्हणणं असं आहे की ते आम्ही केलेलं आहे. बरं, आता प्रश्न कसा आहे की हा त्यांनी केलेला आहे ते म्हणतात आणि विरोधी पक्ष नेते म्हणतात की त्यांनी ते नीट केलेलं नाहीये. बरं, आता हा
हा मुद्दा थोडासा वादातीत असा आहे बरं. की जसा संविधानाचा मुद्दा आहे, समजा मी एकच मिनिट सांगतो की संविधान हे भाजप 400 सीट मिळाल्यानंतर ते संविधान बदलणार बरं. आणि भाजप म्हणतं की आम्ही नाही बदलणार. आता याच्यामधलं खरं कोण, हो, हा जो भाग एक्झॅक्टली. तसा डिस्ट्रिक्ट सीईसीनी देखील जे आहे इलेक्शन बरं. कमिशननी म्हटलं की आम्ही सगळी पूर्ण पडताळणी केली आणि पूर्ण ट्रान्सपरन्सीनी आम्ही हे केलं. ठीक, आता ही चर्चा होत राहील. आता हा शेवटी निवडणूक आयोगाकडे गेलेला बॉल आहे. त्याच्यात आपल्याला बघावं लागेल की राहुल गांधी जेव्हा निवडणूक आयोगाला भेटतील तेव्हा त्यांच्यात काय संवाद होईल. कारण खात्री आहे राहुल गांधी बाहेर येऊन त्या बाबतीत